किती सांगितलंय उतर माझं सोनं ते. अरे चल सोना ग माझं सोना ग घरात घेतले म्हणून सांगितलंय मालकाला माझ्या घरात घेतले म्हणून सांगितलंय. तर हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तर त्याचा हा पार्ट 2 आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये नातवाला बघून होणारी आजी आजोबांची रिॲक्शन पाहायला भेटणार आहे. मला वाटते जवळजवळ 5 महिन्यांनी युवांशची भेट झाली असेल. युवांशचे चाचू पण मागेच राहिले होते, त्यांना पण यायला खूप लेट झाला. आणि युवांशचे आजोबा पण शेताकडे गेले होते आणि प्रत्येकाची अशी एक एक एंट्री होतच होती. आता इथून पुढे बघा अशी एक एक एंट्री होते आणि युवांश पण किती खुश होतो. माझी नट्टी आहे गती नट्टी आहे माझी. मला चाचू कुठे आहे का? शंभू कर आणि पाणी जा शंभू कर जा शंभू कर बाबा शंभू तू ये. अरे पिलू बाबा बाबा शंभू कर ये शंभू आप ये घेऊ तू कर 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 शंभू कर पिलू लाजलस काय शंभू शंभू कर बाबांनी शंभू हा बाबा शंभू करा लाजत नाही शंभू करा युवा दे बाबा आता घेऊन फिरायचं महिनाभर. चाचू वाट बघताय चाचू काय होय नातू म्हणजे आजाला चाचू चाचू कुठे बाबा चाचू दाखवले गाडी हो का गाडी कुणाची म्हणते तर चाचूची म्हणा तुझी नव गाडी पिलू गाडी माझी. आता मजा आहे त्याची, रोज फिरवणार. आता बघ म्याव कुठे गेलं? माऊ हे सोनू गाडी माझी म्हटलं की माझी म्हणायची माझी माऊ तिकडे आहे चापतय गेले असे करायचे माझी गाडी कोणाची गाडी बघा तुम्ही गाडी दाखवाल तू बघ गाडी काय गाडी दाखवाल गाडी कुठे आहे ते बघ चाचूची म्हणे गाडी आल्याकडे 4 लाख कोणाची गाडी तर चाचूची म्हणे चाचूची म्हणे गाडी ते बघ आपली गाडी पाहिजे म्हणते आई तिथे लावायला नको ते बघ चाले पेट गाली काय सुनी काय घाबरलं ते. तर इथे बघा रात्रभर प्रवास करून असे पाय सुजलेले आहेत. सगळे आल्यावर छान असं फ्रेश झालो आणि सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आणि युवांश किती 12 वाजता झोपला होता. तो संध्याकाळी 6-6:30 वाजता उठला आणि मी पण 1 वाजता झोपले आणि संध्याकाळी 5 वाजता उठले. मुंबईत असं होत होतं की एवढी गरमी होती त्यामुळे झोप पण लागत नव्हती. इथे गावी आल्यावर एकदम मस्त सुखाची झोप लागली. वा वा मस्तच वाटत होतं. आणि हा आहे टेरेस व्ह्यू. आणि टेरेसवर सगळे असे वाळवणाचे प्रकार घातले होते वाळत. तर गावाकडची संध्याकाळ खूपच सुंदर असते. तर दुपारी आराम करून झाल्यावर संध्याकाळी टेरेसवर आलो. जी थोडीफार झाडं आहेत तर त्यांना मी पाणी घालते आहे, कारण ऊन एवढं आहे की दिवसातून 2 वेळा तरी पाणी घातलंच पाहिजे. आणि स्वतःची जेवढी काळजी घेतो तशीच आपण झाडांची, पशुपक्ष्यांची, प्राण्यांची सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. इथे मोगऱ्याचं पण वेल आहे, परत गुलाब, कोरफड, सदाफुली पण आहे आणि अजून पण कसलं तरी आहे पण नाव नाही माहिती. कसं वाटतंय गावी येऊन?
रिफ्रेशिंग वाटतं.